माझ्यासाठी खूप स्पेशल दिवस आहे. अँड सेकंड थिंग की घरी पूजा पण आहे. अजून कोण आले? माशांना उडवायचं. गेला गाडीपाशी नको जाऊ दादा फक्त. तर गाईज जसं मी तुम्हाला सांगितलं होतं माझे स्पेशल गेस्ट येणार आहेत, तर ते आले आहेत. वरती येऊ द्या, मग मी तुम्हाला दाखवते कोण आहेत ते स्पेशल गेस्ट. सो वेट अँड वॉच. मावणार बी नाही बाबा, जर मी पकडतच झाडाला फिरायला आम्ही कझिन्स वगैरे चाललोय. तर आमचं जेवण झालेलं आहे, आम्ही खूप सारे फोटोज पण काढले आहेत आणि हा आमचा पर्सनल फोटोग्राफर झालेला आहे. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर मी ॲक्च्युली हा ब्लॉग एक दिवस आधी शूट करते जस्ट बिकॉज उद्या माझ्यासाठी खूप स्पेशल दिवस आहे. अँड सेकंड थिंग की घरी पूजा पण आहे. तर ती पूजा कशाची आहे काय हे नक्कीच तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढेच समजेल. आता तर मी काहीच सांगणार नाही आहे. अँड सेकंड थिंग की जो माझा स्पेशल दिवस आहे त्याचा पण रिव्हील मी पुढे ब्लॉगमध्ये करणार आहे. तर तुम्हाला ब्लॉग एंडपर्यंत बघावंच लागेल, स्किप नका करू, कारण की मध्ये खूप मध्ये खूप असं मजा मस्ती होणार आहे. तर तुम्हाला ब्लॉग स्किप नाही करायचा आहे. तर ब्लॉग नक्कीच बघा, एंडपर्यंत बघा की काय तो स्पेशल डे असेल आणि कोणती पूजा आहे घरी हे तुम्हाला मी ब्लॉगमध्ये सांगेल. आणि हा आहे माझा रूम. तर मी रूमचं करते, माझा सेटअप अर्धा सेटअप तर झाला आहे आणि माझी रूम पण ऑलमोस्ट रेडी आहे. बट थोडं असतं ना की बाकी राहतच काही ना काही. तर चाललं आहे माझं. मी ॲक्च्युली सेटअप करून घेते का तर मुलींकडे पसारा, कपडे सगळंच खूप काय जास्तच असतं. तर त्यामुळे मी माझं रूम आधीच सेट करायला घेतलं आहे. मी मम्मीचा माझा रूम तर ऑलमोस्ट सेट करून दिला आहे. तर थोडंफार तिचं राहिलं तेही होऊन जाईल. पण माझ्या रूमला मला वेळ लागतो जस्ट बिकॉज मला सगळं ऑर्गनाइज्ड पाहिजे, सगळं व्यवस्थित जागेवर मला लागतं. तर उद्या पूजा आणि जे स्पेशल डे आहे त्याच्यासाठी रेडी होण्यासाठी मला चांगली लाईट पण हवी होती. तर माझ्या रूममध्ये तर चांगली लाईट मला भेटती आहे. अँड सेकंड थिंग की मला सगळं जागेवर लागतं, नाही तर अशी चिडचिड होऊन जाते की हे एक वस्तू इथे, एक वस्तू तिथे, मग खाली जा, मग वर जा, मग तो प्रॉब्लेम होऊन जातो. मग त्यापेक्षा म्हणून म्हणलं की सेट करून घ्यावं सगळं. तर आता वेळ भेटला आहे तर मग म्हटलं की ब्लॉग स्टार्ट करूयात. कारण की मी ॲक्च्युली उद्याच करणार होते, बट नाही, उद्या केला असतं तर मग तुम्हाला समजलं असतं की काय ब्लॉग म्हणजे नाही का ब्लॉगमध्ये काय आहे काय नाही. तर म्हणून मी वन डे अगोदरच शूट करते. तर मी तुम्हाला माझा पसारा दाखवते की माझं म्हणजे थोडंफार तर लागलं गेलं आहे कबडमध्ये. तुम्हाला दिसतच असेल मागे की थोडंफार झालं आहे माझं चालू की क्लोथ्स एका ह्याच्यात हे करायचं, अरेंज करून ठेवायचं कबडमध्ये. चालू एक. तर मी तुम्हाला माझा पसारा दाखवते, एक मिनटं. बघू शकता माझा हा पसारा किती आहे तो. माझे पार्सल्स पण आलेले आहेत. तो खाली पार्सल नाही आहे ॲक्च्युली, माझं सामान आहे त्याच्यात. आणि हा माझा ड्रेसिंग टेबल आहे. हा पूर्ण ऑर्गनाईज करायचा, अजून क्लीन करायचा आहे. तर हे सगळं सेट करून मला जसं मी सांगितलं की माझा डेचा अरे कहना क्या चाहते हो. माझ्या लाईफचा स्पेशल दिवस आहे, त्याची पण तयारी करायची आहे. तो ब्लॉग नक्कीच पुढे बघा की काय असेल तो स्पेशल दिवस, गेस करा. आणि पूजा पण कशाची असेल तेही गेस करा. तो ब्लॉग नक्की पुढे बघा. तो गाईज बघा, माझं भाऊ मला हेल्पला आला आहे इथे. मला ओढू सोडावर उघडत नव्हतं, तर ह्याने उघडत म्हणजे लागलं. हे होता है परिणाम, ध्यान नाही दिया तो. मला उघडत म्हणजे मला निघत नव्हतं तो ड्रॉवर, तरी काढून क्लीन करून मला परत दिलाय. काय अजून काही करू नाही, इथंच आहे. बाकी सगळं लिहू मी आवरणे. काय वाटलं तर मला आवाज दे. आवाज नाही, फोन कर. हां बरं, धन्यवाद. तर काही जसं मी सांगितलं की पूजासोबत एक माझा लाईफचा जो मुमेंट आहे तोही मी सेलिब्रेट करणार आहे. बट आय थिंक माझीच नजर लागली त्याला जस्ट बिकॉज मी खूप एक्सायटेड होते. तर तो मुमेंट आम्ही केला आहे पोस्टपोन. मे बी नेक्स्ट वीक होईल तो, मग त्याचा मे बी तो सेपरेट ब्लॉग करेल. बट हां, पूजेचा तो ब्लॉग होणार आहे हे तर फायनल आहे. मॉर्निंगमध्ये आहे पूजा.
त्याच्यासाठी पण मी एक्सायटेड आहे. त्यात तर स्पेशल गेस्ट येणार आहेत त्या पूजेमध्ये, तर मग तुम्हाला दाखवायलाच स्पेशल गेस्ट कोण आहे कोण नाही. आणि माझे काही कझिन्स वगैरे पण ऑन दी वे आहेत, ते पण येणार आहेत. तर ऑब्व्हियस आहे कझिन्ससोबत येणार म्हटलं आम्ही खूप सारे रील्स पण बनवणार आहे. तर मी माझं इंस्टाग्रामचं पेज इथं मेन्शन करते, जाऊन बघा. मी तिथे नक्कीच पोस्ट करणार आहे, तिथं व्हिडिओज फॉलो करा. तुम्हाला अपडेट्स तर भेटूनच जातील. माझे पूजेचे इवन फोटोज वगैरे पण सगळं भेटून जाईल तुम्हाला तिथे. तर मग नक्कीच मग इन्स्टाला बघा तुम्ही आमचे रील्स. आणि अजून काय, आता मी अजून माझं रूमच आवडते की तुम्ही मला बघू शकता. मी अजून माझ्या रूममध्येच आहे. जस्ट माझे फक्त थोडेफारच प्रोडक्ट्स लावून झालेत माझे, तर ते पण आवरून मला बाहेर जायचं आहे. मेन म्हणजे एव्हरी टाईम जिथे मी जाते ऋषिकेश दादाकडे निरंजन सलूनला हेअर वॉशला, तर आज मला हेअर वॉश प्लस अजून काहीतरी करायचं आहे. तर मी तर पुढे ब्लॉगमध्ये दाखवेल मी की हेअर वॉशसोबत मी काय करते अजून पुढे. तर ब्लॉग बघा पुढे. तर गाईज, जसं मी म्हणलं की गेस्ट येणार आहेत, तर स्टार्ट झालं आहे गेस्ट यायला. तर मी तुम्हाला भेटवते गेस्ट कोण आलं आहे कोण नाही. आणि गेस्ट आल्यानंतर मला थोडीशी कामं आहेत, ते मी करून मग मी जाणार आहे हेअर वॉशला ऋषिकेश दादाकडे. तर मग गेस्ट आले की तुम्हाला भेटवते. मग त्यांना भेटून झाल्यानंतर आपण पटकन जावं सामान आणायला. गाईज बघा, माझी मम्मी आली आहे. ती तिच्या ट्रीटमेंटला गेली होती, तर ती आली आहे. सामान घेऊन आली माझी मम्मी. काय आणलंय? बासुंदी. गाईज बघा बरं, मी गोट स्किप केलंय आणि माझी मम्मी बासुंदी घेऊन आली आहे. हाय म्हण की मग. हाय. अजून कोण आले? मासी. माशी. माशांना उडवायचं. हे बघा, ही एक माझी माशी. हाय. हळूहळू या. आमची टेडी बेअर माशी येते मागून. हां, टेडी बेअर हळूहळू येतोय. कुठं राहिला टेडी बेअर आमचा? हे बघा, आमचा टेडी बेअर पर्स घेऊन आलाय. चला चला भाई साहेब, बघा पोरीची तयारी नाहीये पण आयांची तयारी बघा. मस्त हेअर कलर वगैरे करून आलेत. आणि पोरगी अजून अशीच बसलीये धुळीने भरलेली. पोरगी काय म्हणली, मला संध्याकाळी तिला करायचं. म्हणलं बाई पहिली चांगली नाही तुला एक बार बडबड कर. सकाळी घाई फासले मी. हा ना, हे ब्लॉग मध्ये जाणार आहे सगळं. ही आहे माझी टेडी बेअर मावशी. आणि हा आहे माझा, नाही हिंदी में बताऊंगी, ये है मेरा तोता भाई. हा, काय म्हटलं? हा बघा, आता हा त्याच्या हाताला टेम्पो म्हणतोय. हे बघा गाईस, तुम्हाला दिसत असेल मी कुठल्या अवस्थेत आहे. हे बघा, मस्त टकाटक होऊन आलेत. आणि आम्ही बघा बरं, हे बघा एकदम ओके. अजून उघडायचंय. माझ्या मम्मीने कुटाणा केला. वाचली असली भक्कम आहे. पैसे भरलेत आपण त्याला, फुकट आली. ते उलटेच टाकली नाही बॉटल. तर गाईज, आम्ही आलो आहे सामान घ्यायला. आणि माझ्यासोबत आहे माझं, नाही मेरे साथ है मेरा तोता भाई. तर आम्ही सामान नेऊन निघणार आहे घरी. मी ह्याला घरी ड्रॉप करून मग मी जाणार आहे ऋषिकेश दादाकडे. तर ब्लॉगमध्ये बघा मी काय मे बी हेअरस्टाईल वगैरे काय करेल ते पुढे समजेल तुम्हाला. चलो त्यांचं सामान घेऊन पटकन निघूयात आपण. गाईज, तिथे समोर आहे कुत्रं. दिसत नसेल एवढं, आणि तिथे आहे कुत्रं. आणि हा मुलगा त्या कुत्र्याला घाबरतोय. नॉट फक्त हा मुलगा, आम्ही दोघं त्या कुत्र्याला घाबरून आलेलो इथे. आमच्या दोघांची लई घाट वाटते. माझी तर लई घाट वाटते कुत्र्यांना बघून. कारण माझ्या छोट्यापणी माझ्यासोबत सीन झाला होता, त्यामुळं. पण मला कुत्रे आवडतात, पण ते समोर दिसले की हा असं होऊन जातं. आणि त्यात मी ह्याला इकडून तिकडे बोलवलं होतं मला घ्यायला, पण हा बी मला नंतर सांगतोय जीजी म्हणे बी डर लागे. म्हणजे मला पण भीती वाटती. तर आम्ही सामान घेऊन निघणार आहे. टास्क आता इकडून तिकडे जायचं, समजीच बसल्या बरोबर असते. हां, आणि आमची फाटती आहे. आणि तो सारखा उठतोय बसतोय. तर अजून आमची गेला गाडीपाशी नको जाऊ दादा फक्त. तर गाईज, मी आता आले ऋषिकेश दादाकडे. म्हणजे अजून खालीच आहे पार्किंगमध्ये. तर पटकन मी पटकन जाते वरती, जस्ट बिकॉज आता टाईम झाला आहे. किती टाईम आहे? 9:55 झाला आहे बघा. 9:55 टाईम झालेला आहे. तर मी फटाफट जाते वरती आणि हेअर वॉश करून माझे जे काही करायचं ते करून मग मी निघते घरी. कारण की जे माझे
स्पेशल गेस्ट येणार आहे, त्यांचं वेलकम करायला मला घरी पोचायचं अगोदर. तर त्यांनी म्हणजे स्पेशल गेस्ट होते, त्यांनी मला टाईम दिला होता 10चा. तर आय थिंक ट्रॅफिकमुळे त्यांना लेट पण होऊ शकतं. तर आय विश मी त्यांच्या अगोदर पोचेल घरी त्यांचं वेलकम करायला. तर चला मग फटाफट जाऊयात दादाकडे. गाईज मी आले कर्ल्स करून आणि उद्याच्या फंक्शनसाठी रेडी व्हायचं ऑब्वियस आहे. तर मग मी आत्ताच कर्ल्स केलेले आहेत. तर आता मी जाते घरी अँड मेरा तोता भाई मेरे को लेने आया है. खोल ना. ही असती प्रिन्सेस ट्रीटमेंट, अशी भावा सगळ्यांना भेटू. भगवान तेरी सब काय म्हणतात इच्छा आहे पुरी करे. हे पकड ना. अजून एक मिनिट. हां अजून बस झालं एवढंच आहे. नको बसायला, फुलवरती जाऊन बस. कशासाठी? बस म्हणजे नको. बस नाही. चला आता घरी जाऊयात. माझा अजून एक भाऊ आलेला आहे, अशी छोटीशी नीस पण आली आहे. तर मी तिला भेटवते तुम्हाला. तर गाईज ह्यांना तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल नेहमी, आणि ह्या व्यक्तीला पण बघितलं असेल. जाऊ दे, मामा इंटरेस्टेड नाहीये गाईज, इग्नोर करूयात. आणि ही माझी क्यूटसी नीस जिला तुम्ही एकदम फर्स्ट ब्लॉगमध्ये बघितलं होतं. कैसे हो आप? कैसे हो आप? तो ऐसा मूड क्यों ऑफ है आपका? हाँ क्या देख रहे हो? हाँ अभी लगता है आप कर लीजिए, अभी आगे अभी बात कर। नेहा मासी किधर बोलो. ऊपर जाके देख के आए हो. चला गाईज, तर हा आमचा न्यू मेंबर, माझा मोठा भाऊ. आता ब्लॉग मध्ये नवीन मेंबर आहेस तू. आता मासी दे तू पहिले मेंबर होते माझ्या ब्लॉगचे. तर ह्यांना पण तुम्ही ओळखलं असेल. हां, तुम्ही नाही, माझ्या फ्रेंड्सनी जे ब्लॉग्स बघतात त्यांनी. हे आम्हाला खोटं बोलली होती आधी की मी आजारी पडते आणि येणार नाहीये, असं मिनी हार्ट अटॅक दिला तिने मला. हो ना, वाटत नाही. मी बी आजारी आहे. हा, असा गोंधळ आहे घरी. तर गाईज जसं मी तुम्हाला सांगितलं होतं माझे स्पेशल गेस्ट येणार आहेत, तर ते आले आहेत. वरती येऊ द्या, मग मी तुम्हाला दाखवते कोण आहेत ते स्पेशल गेस्ट. सो वेट अँड वॉच. तर गाईज ही माझी गुड्डी मावशी आणि दिस इज द स्पेशल गेस्ट. हॅलो हॅलो. and this one is my cutie guest. किसा है? बहुत मस्त है किस्सा हो. मस्त. आओ. हाँ तो थोडासा गोंधळ आहे, त्यानंतर ना मी ब्लॉग कंटिन्यू करते. हे माझे भाई आहे, हे माझे भाऊ आहेत. एक तर गोंधळ खूप चालू आहे, तर व्हॉइस प्लीज इग्नोर करा. ये इतना सब बस ये आदमी खा रहा है, बस अकेला. और उनके साथ ये खा रही है, उनकी वाइफ खा रही है बस. किससे करेंगे डेकोरेट? फूलों से. ये कौन है आपके पीछे? सबसे छोटे मामा है, बड़े मामा है? अरे बाप रे. और ये हाइट में बस सबसे बड़े. और ये कौन है? ये कौन है? अरे ये इधर देख तू इधर. ये कौन है बता? ये मामा की वाइफ है, तो आपकी कौन हो गई वो? तर आम्ही आलो आता मंदिराच्या डेकोरेशनला. ही माझी क्यूटची भाभी. हे माझा तोता भाई. ये मेरा बदा भाई. नहीं, ये सबसे बड़ा भाई बदा भाई. और ये उससे छोटा भाई, और ये उससे तोता भाई, और ये सबसे तोती है, और मैं सब में छोटी हूँ.
जा बाबा जा बाबा तर गाईज माझी ना 2-4 कामं होती, तर मी उठले म्हणजे फटाफट फ्रेश झाले आणि फ्रेश होऊन कामं केली गावातली आणि आता मी चालले माझा आउटफिट आणायला. ऐनवेळेस अशी मुलींची गडबड होत असते गाईज. आउटफिट मी थोडंसं अल्ट्रेशनला दिला होता, तो मी घेऊन येणार आहे आता जाऊन फटाफट तो घेऊन येते, मग मी रेडी होते. तर मग मी बी गेट रेडी विथ मीचा व्हिडिओ इन्स्टाला अपलोड करेलच आणि शॉर्ट्सला पण अपलोड करेल, तर बघा तो. तर आता मी पटकन निघते कारण की मला देवांचे पण वस्त्र आणायला जायचे, तर मी ब्लॉग बघा पुढे. तर गाईज आता मी फटाफट रेडी होणार आहे. तर थोडंफार मेकअप करून एकदम कर्ल्स केले होते, जसं तुम्ही बघू शकता. माझे हेअर इतके सिल्की आहे, माझे कर्ल्ससुद्धा राहत नाही. हे बघा असे झालेत माझे हेअर्स. तर मे बी बघूया त्याला कोम करून किंवा काहीतरी करून त्याची हेअरस्टाईल करेल मी चांगली, आणि मग त्याच्यानंतर ना मग पूजेला जाईल. तर थोड्या वेळाने तुम्हाला डेकोरेशन दाखवेल मंदिरचं, कसं झालं आहे कसं नाही. मग मला कमेंटमध्ये सांगा. ते आउटफिट दाखवलं तुम्हाला. एक सेकंड. उप्स. हा आहे जो टॉप आणि मी आज वेअर करणार आहे शरारा. सो दिस विल बी माय आउटफिट. तर चलो जाऊन फटाफट रेडी होऊयात. तर गाईज एक गेस्ट आलेला आहे आपल्या घरी, तर मी त्यालाही भेटत आहे. दिस वन इज ऑल्सो द स्पेशल गेस्ट. एवढा हुशार सज्जन नाही मुलगा हा. ओ छोटे देवरजी इधर देख लो. हाय. तर गाईज आता मी झाले रेडी. मी पूर्ण माझा लुक खाली जाऊन रिव्हील करते, तर मला एवढंच बघा. आता मी खाली जाऊन माझा लुक रिव्हील करते. तर हा आहे माझा पूर्ण लुक. कसे दिसते मी नक्की कमेंट करून सांगा. माझा भाऊ करतोय, ते सगळेच भाऊ करतात, फक्त हा दादा सोडून. हां, तर चला मला पूजेला बसायचं आहे, मी जाते. तर काही असं आहे पूजाचा सेटअप चालू आहे त्यांचा. आणि हे आहे मंदिर जे अर्धच रेडी झालं आहे, बट आज मुहूर्त चांगला होता म्हणून आम्ही आताच पूजा करतो आहे. तर तुम्हाला समजलंच असेल की काय पूजा असेल काय नाही. तर मग मी थोडे पूजाचे क्लिप्स दाखवेलच मध्ये, तर ब्लॉग बघा पुढे. बोलले गाईज तिथे पूजा चालली आहे आणि बघा या लेडीजला काय नाही लागत एवढे काय नाही लागत. 60 रुपये लागतात. समझ रहे हो आप समझ रहे हो ना. मूर्तीचा येतं आणि गणपती बाप्पाचं ध्यान मनामध्ये घेऊन तिथेवरती गणपती बाप्पा मोरया. महाराज जय. गणपती बाप्पाला हात लावा. ठिकाणी हात लावून नंतर एकाने कोणाला उचललं तरी चालेल. गणपती बाप्पा मोरया. गाईज ये होता है मारवाड़ी खाना. काही काय वेळ आहे गट्टा गट्टा आणि हे बघा गोंधळ सगळा. शुभम कोटेचा शेफ. हा शेफ शुभम कोटेचा. ए कोबी देव कोबी.
मावणार बी नाही बाबा इसं जर मी पकडतो तर गाईज आम्ही ॲक्च्युली मस्ती वगैरे करून जे घरात आलो, फ्रेश झालो आणि आता ही आहे माझी भाभी, क्युटी भाभी, ज्यांना मी काल इंट्रोड्यूस केलं. हे आहेत त्यांच्यापेक्षा मोठ्या भाभी. हां, तर आम्ही आता जाणार आहे फिरायला. आम्ही कझिन्स वगैरे चाललो आहे. तर आम्ही कुठे जातो आहे काय तर ब्लॉगमध्ये बघा पुढे. तर आता आम्ही निघालो आहे बाहेर फिरायला. तो सब लोग हाय बोलो. हाय. पीछे कौन है? मुंडी निकालो जरा बारे. और कौन है? हाय. प्रथम आहे की तर हां, तर आपण कुठे चाललोय सगळे फिरायला? कुठे? FC रोडला. ओके, त्यांचा फटाफट मस्ते मिले ने फिर से बोल. रस्ते की चीज सस्ते मिले ने. हाँ, तो फिर थोड़ी बहुत शॉपिंग करके हम आ रहे हैं अंबानी वाले शॉप करके, सस्ते वाले. तर गाईज आता आम्ही पोचलोय FC चाकणच्या ट्रॅफिकमुळे खूप 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 लेट झालंय, खूप थकलोय. आमची ही भाभी पण थकली आहे आणि इकडे ही वाली भाभी आणि ही वाली भाभी पण थकली आहे. आता थकली आहे. हे असे भाव असतात, थकलीला टकली म्हणतात. ते बघितलं भाभी तुमचा काय नाही. आणि हाईट म्हणजे आमचे 2 भाऊ पुढे पण निघून गेले, त्यांना काही फरक पडत नाही की आम्ही मागेच थांबलोय. बघितलं, इज्जतच नाहीये. हे बघा गाईस, हे बघा दोन्ही चष्मेवाले आहेत आणि त्यात हे दोघं पण चष्मेवालेच आहे. ओ गॉड, मी विसरलो. माझे भाव सगळे पुढे गेलेली आहेत. त्यांच्या बायकांना पण मागे सोडलं. लिटरली विचार करा. दाखवते मी तुम्हाला थांबा. हे बघा हे असे रिलाचे भाव आहेत माझे, सोडून चालले. हे बघा बाकीचे कसे थांबलेत रोडच्या मध्ये. सोप्या नाही यार. तुझं काय? I love street shopping, but not in a Pune. Love street shopping in Pune. Not buying anything, but loving street shopping, huh? Not anything. He loves street window shopping, huh? Not shopping. ओके सब देखने का भैया कुछ पसंद नहीं आया. नहीं घ्यायचंय मला. गाईस आता आम्ही आलोय कुठे? कॅफे गुड लक. कशासाठी? काय बन मस्का खायचा होता, बट अनलक्की लोक आले आमच्या सोबत. हा ना, तर आम्ही चाय पिऊन निघणार आहे. आता चहा मध्ये खुश आहे. काकाने चुकीचं काम केलं आपल्यासोबत, नाही का नाही? हा, त्या काकांनी चुकीचं काम, पण मस्कच नाही दिला आम्हाला. दोन असले असते तरी चाललं असतं. त्याच्यावर पण उद्या हॉटेल बंद. हा ना. झोमॅटोवर दाखवतो टेम्पररी क्लोज्ड. गाइस वी आर at 360 रिव्हॉल्विंग रूफटॉप. तर आम्ही आलो आणि फोटोजमध्ये इतके बिझी झालो होतो सगळे की आम्ही विसरून गेलो की मला ब्लॉग घ्यायचा आहे. तर आता आम्ही फटाफट जेवण करून जाणार आहे फिरायला ना. अजून फिरायचं ना, अजून फिरायचं तेजू अजून. ओके, एक सेकंड. हा, अनफॉर्च्युनेटली येस. अच्छा असं आहे का? ठीक आहे ना. आता हाँ, वो कभी का पता ही नहीं मेरे को. बोला उसका मैंने साथ में लेके जाता. ते काय प्लॅन करतात ते बघू पुढे काय होतं. तर आमचं जेवण झालेलं आहे. आम्ही खूप सारे फोटोज पण काढले आहेत आणि हा आमचा पर्सनल फोटोग्राफर झालेला आहे. आणि फोटोज आम्ही इंस्टाग्रामच्या स्टोरीजला पोस्ट करणार आहे, तर नक्कीच जाऊन बघा. मी ID मेन्शन करते माझी. आणि आता आम्ही जाणार आहे आईस्क्रीम खायला. मग नंतर आम्ही घरी जाऊन मे बी ब्लॉग एंड करू किंवा आधीच करू. तर बघा आम्ही कुठे जातो. लाईक, कमेंट अँड शेअर ऑन द पिक्चर्स. थँक्यू. फॉलो करा मला, फॉलो. चलो मिळते आगे. आता आम्ही आलोय आईस्क्रीम खायला. इथून पण एंट्री आहे. अरे अरे काय होतंय भाभी. पकडो दरवाजा पकडो. चलो का जरा काय खाय रे? कोणती लय रे? मला जेली पाहिजे. मी विचार करतो जेली घेऊ का काय घेऊ.
तू कोणती घेणार आहे? चॉकलेट बेल्जियम किंवा मॅक्सिकन चॉकलेट कुकीज. घ्या, कोण काय काय घेतंय तर घ्या. मी व्हिडिओ बने ठंडी पाहिजे ना, ठंड लग रही है ना आप दोनों को, तो आइसक्रीम क्यों खानी है? खानी ऐसी नहीं. तुमचं काय नका दाखवू. तुमचं काय आईस्क्रीम खायची आहे? थंडी वाजते ना, मग चला. आपलं काय काय टेन्शन काय आलंय? मस्त दुखी आत्मसारखं बसला. गर्लफ्रेंड ब्रेकअप केला. अरे रे रे, कोण आहे? चल भेटू आपण, बघू तिला जाऊन. नसलेली गर्लफ्रेंड ब्रेकअप केला. बाय. तर गाईज असं होते म्हणजे असे 2 दिवस. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. लवकर फॉलो करा प्लीज, लवकर करा. इन्स्टाला फॉलो पण करा. मी सगळ्यांचं ID मेन्शन करणार आहे स्टोरीमध्ये. तर प्लीज माझ्या भावांना वहिनींना फॉलो करा आणि लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब लाईक शेअर आणि सबस्क्राईब चॅनल. कीप हर ग्रोइंग. करा कोणाचं तरी भलं होईल, करा. थँक्यू. चला बाय बाय.